नमस्कार मित्रांनो. मोठ्या लक्ष्याच्या नंतर बैलगाडा क्षेत्रामध्ये नंबर लागतो तो सप्त हिंद केसरी बकासूरचा. आणि बकासूर हा बैल की ज्याला पैरा योग्य असला तर नक्कीच हा गुलालात राहतो आणि एक नंबरसुद्धा करतो. परंतु ज्या वेळेला बकासूर बैलाला पैरा हा योग्य नसला तर बकासूरची हार ही निश्चित असते. कारण बकासूरला शर्यतीमध्ये धावण्यासाठी बैल पुरत नाही, म्हणून त्याची हार ही होत असते, हे सर्वांनाच माहीत आहे. मित्रांनो, आपण पाहणार आहोत बकासूरला योग्य असणारा पैरा म्हणजे पैऱ्यासाठी योग्य असलेले बैल. त्यांमध्ये काही ठराविकच आणि मोजके बैल आहेत, ते बकासूरला जिंकवू शकतात आणि बकासूरच्या विरोधात धावल्यास बकासूरची हारसुद्धा होऊ शकते. असे काही बैल आहेत. तर त्यामध्ये सुरुवातीला आहे सातारा एक्सप्रेस बलमा. तर सातारा एक्सप्रेस बलमा आणि बकासूर यांनी पेडगाव, कोरेगाव अशी मैदाने गाजवलेली आहेत आणि एक नंबरचे मानकरीसुद्धा ठरलेले आहेत. तर बलमा आणि बकासूर यांचा पैरा असला तर त्यांना शक्यतो हार पत्करावी लागत नाही आणि त्यांची गाडी ही 100% गुलालामध्ये राहत असते. त्यानंतरचा बकासूरला पैऱ्यासाठी बैल आहे तो म्हणजे शेवाळे आबांचा बावऱ्या. शेवाळा आबांचा बावऱ्या आणि बकासूर यांनी जेवढी मैदाने केलेली आहेत त्यामध्ये ते गुलालामध्ये राहिलेले आहेत. तर यामध्ये शेवाळे आबांचा बावऱ्या आणि बकासूर यांचा पैरा जर असला तर हे नक्कीच गुलालामध्ये राहून आणि कधीकधी एक नंबरचे सुद्धा मानकरी होत असतात. तर शेवाळे आबांचा बावऱ्या आणि बकासूर हा पैरासुद्धा योग्य आहे. त्यानंतरचा पैरा बकासूरला असू शकतो तो म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा. रणजित सर निंबाळकर यांचा सर्जासुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे आणि त्यालासुद्धा भरपूर पळ आहे. तर बकासूर आणि निंबाळकर सर यांचा सर्जा हे जर मैदानात असले तरीसुद्धा शक्यतो हारत होत नाही. त्यांनी आत्तापर्यंत बरीचशी मैदाने जिंकलेली आहेत आणि गुलालामध्ये राहिलेली आहेत. तर सर्जा आणि बकासूर यांचासुद्धा पैरा हा योग्य आहे. आणि यानंतरचा बकासूरसाठी पैरा म्हणजे असणार आहे तो आत्ताच उदयास आलेला म्हणजेच आत्ता फॉर्ममध्ये आलेला असा फाजिलराव. फाजिलराव आणि बकासूर यांनी मागे झालेल्या मैदानांवर एक नंबर केलेला आहे आणि आता देसाईच्या बिंजोड पाटीवर सुद्धा फाजिलराव याने विजय प्राप्त केलेला आहे. बिंजोडची शर्यत जिंकलेली आहे. ओपनच्या मैदानावर सुद्धा फाजिल फॉर्ममध्ये आहे आणि भविष्यात अतिशय फॉर्ममध्ये असणारा फाजिलराव आणि बकासूर यांचा जर पैरा असला तर त्यांना मैदाने जिंकणे कठीण जाऊ शकत नाही, हे 100%. पुढील बकासूरसाठी पैरा योग्य असलेला म्हणजेच घरणिकीचा राजा. घरणिकीचा राजा आणि बकासूर यांनीसुद्धा बरीचशी मैदाने जिंकलेली आहेत, गाजवलेली आहेत, गुलालामध्ये राहिलेले आहेत. पहिल्यांदा घरणिकीचा राजा आणि बकासूर हे धावले होते आणि तेथे त्यांनी एक नंबरसुद्धा केलेला होता. घरणिकीचा राजा आता पुशेगाव हिंदकेसरी झाल्यापासून अतिशय फॉर्मला आहे आणि घरणिकीचा राजा हा सतत मैदाने जिंकत आहे आणि अतिशय फॉर्ममध्ये आहे. तर घरणिकीचा राजा आणि बकासूर यांचा पैरा असला तर हे नक्कीच गुलालामध्ये असतात. तर राजा आणि बकासूर हाही पैरा योग्य आहे. नंतर बकासूरसाठी योग्य पैरा म्हणजे पिस्टन. पिस्टन हा सुद्धा बैल बकासूरला योग्य आहे पैऱ्यासाठी. पिस्टन आणि बकासूर यांनी बऱ्याचशा वेळा मैदानांवर गुलाल घेतलेले आहेत आणि मागे झालेल्या एका मैदानावर सुद्धा पिस्टन आणि बकासूर यांनी एक नंबर करून दाखवलेला आहे.
तर पिस्टन हा सुद्धा बैल बकासूरला पैऱ्यासाठी योग्य आहे. नंतर पाहूया की आदत मैदानावर बकासूरसाठी आदत वासरू हे कोणते धावणारे आहे आणि त्याचा पैरा बकासूरसाठी योग्य आहे. तर सुरुवातीला आपण सिकंदर 81 आणि बकासूर यांचा पैरा योग्य आहे असे मानू शकतो, कारण सिकंदर हा अतिशय चलाक वासरू आहे आणि आत्तापर्यंत त्याने ओपनच्या मैदानांवर खूप गुलालेसुद्धा घेतलेली आहेत आणि नंबरसुद्धा केलेले आहेत. तर हा सिकंदरसुद्धा योग्य आहे आदत मैदानासाठी बकासूरला. त्यानंतर रणजित सर निंबाळकर यांचा आदत सुंदरसुद्धा बकासूरला आदत मैदानावर चांगला ठरू शकतो, कारण तो सुद्धा खूप धावत आहे. आता बिंजोडमध्येही तो खूप धावलेला आहे आणि ओपनच्या मैदानावर सुद्धा त्याने खूप चांगला पळ दाखवलेला आहे. तर यामध्ये आदतपैकी एक सिकंदर 81 आणि रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर हा आदत मैदानावर बकासूरसाठी पैऱ्यासाठी योग्य आहे. मित्रांनो, आपण यामध्ये सांगाल की बकासूरला पुरेल असा बैल कोणता आहे. तर बकासूरला पुरेल असा बैल हल्ली तरी आहे तो म्हणजे फाजिलराव आहे आणि घरणिकीचा राजा आहे, पिस्टन आहे आणि इतर सांगायचे झाल्यास या 3 बैलांपैकी कोणताही एक बैल हा बकासूरच्या गतीला म्हणजे बकासूरच्या रनिंगला पुरू शकतो. त्यातमधून जास्तीत जास्त टक्केवारीत नाव घेता येईल ते म्हणजे फाजिलरावचे. फाजिलराव हा भविष्यातील सुपरस्टार होणार आहे आणि घरणिकीचा राजासुद्धा आणि पिस्टनसुद्धा. तर टक्केवारी यामधून फाजिलरावची जास्त आहे. तर फाजिलराव आणि बकासूरचा पैरा असणे हे 100% बरोबर मानले जाणार आहे. तर मित्रांनो, पाहूया पुढील मैदानांवर बकासूरला पैरा कोण कोण देत आहेत. पिस्टन आहेच, घरणिकीचा राजा आहे आणि त्यानंतर फाजिलरावसुद्धा आहे. असे हे 3 एकूण बैल आहेत. त्यात आतमधून बलमासुद्धा आहे अधूनमधून, कारण बलमाची तब्येत कधी बिघडलेली असते. त्यामुळे बलमाचे काय सांगू शकत नाही की बलमा सतत पैरा देऊ शकतो, परंतु फाजिलराव घरणिकीचा राजा हे देऊ शकतात. धन्यवाद. चॅनेलला